दर महिन्याच्या तुमचं जे काही उत्पन्न येते त्याच्यातला बराचसा भाग EMI मध्येच कटिंग होतोय. शासनाची कटिंग असेल, इतर तुमचे फंड असेल, सगळं कापून जाते आणि तुमच्या हातात काहीच राहत नाही. तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. कारण तुम्ही एकाच उत्पन्नावर अवलंबून आहात. कोरोनामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे, कोरोनाच्या लाटेमध्ये अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या, कुटुंबावर आर्थिक डोंगर कोसळला. जी माणसं एकाच उत्पन्नावर अवलंबून होती त्यांचं प्रचंड नुकसान झालं. याच्यावर एकच उपाय, उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग असले पाहिजेत. एकाच ठिकाणावरून तुम्हाला उत्पन्न येतंय म्हणून तुम्हाला असं होतंय. कोरोनामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की नोकरीमध्ये सुरक्षा राहिलेली नाही, व्यवसाय धंद्यामध्ये अस्थिरता आहे. वॉरन बफे असे म्हणतात की एकाच मार्गाने तुमच्याकडे 100 रुपये येण्याऐवजी वेगवेगळ्या 100 मार्गांनी तुमच्याकडे 1 रुपया आला पाहिजे. तरच तुम्ही झोपेत असताना सुद्धा पैसा कमवू शकाल आणि तरच या सध्याच्या काळामध्ये तुम्ही टिकून राहाल. या भागामध्ये आपण उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग कोणते आहेत हे समजून घेऊया. उत्पन्नाचे प्रमुख 2 मार्ग आहेत, एक ॲक्टिव्ह इन्कम आणि दुसरी पॅसिव्ह इन्कम. ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही शरीरानं हजर असता, तुम्ही कंपनीसाठी काम करत असता, तुम्ही शासनासाठी काम करत असता. तुमचं काम बंद, तुमचं उत्पन्न बंद. काम केलं तर तुम्हाला पैसा मिळतो, ही ॲक्टिव्ह इन्कम असते. मग ती तुमची नोकरी असू द्या किंवा मजुरी असू द्या. काम बंद, उत्पन्न बंद. दुसरा उत्पन्नाचा प्रकार आहे तो म्हणजे पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही झोपेत असताना सुद्धा तुमच्याकडे पैसा येत राहतो. पॅसिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही पैशाकडून काम करून घेणं. पॅसिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही अनेक लोकांना नोकरीला ठेवणं, आपल्याकडे लोकांना कामाला ठेवून त्यांच्याकडून काम करून घेणं. म्हणजे पैशाकडून काम करून घ्यायचं, लोकांकडून काम करून घ्यायचं, याला म्हणायचं पॅसिव्ह उत्पन्न. उत्पन्नाचे अनेक सोर्स तयार करण्यासाठी तुम्हाला ॲक्टिव्ह इन्कमचं रूपांतर पॅसिव्ह इन्कममध्ये करावं लागेल. मग पॅसिव्ह इन्कममध्ये रूपांतर करायचं म्हणजे काय करायचं, तर पैशाला कामाला लावायचं, माणसांना कामाला लावायचं. पैशाला कामाला लावायचं म्हणजे इन्व्हेस्टमेंट बेस्ड गुंतवणूक करायची. त्याला आपण पोर्टफोलिओ इन्कम असं सुद्धा म्हणतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही स्टॉक्स खरेदी केले तर तुम्हाला डिव्हिडंडच्या रूपानं पैसे मिळू शकतात. तुमचा किराणा, तेल मिठाचा खर्च, भाजीपाल्याचा खर्च भागू शकतो. त्याच्यानंतर म्युच्युअल फंडाची जी गुंतवणूक आहे ती सुद्धा पैशाला कामाला लावण्यासाठी खूप चांगली आहे. त्याच्यामध्ये SIPच्या मार्गानं तुम्ही 5, 10, 15, 20 वर्ष गुंतवणूक करू शकता. जर दर महिन्याला 15,000 रुपये 15 वर्ष 15% चक्रवाढ व्याजानं गुंतवले तर तुम्हाला 1 कोटी रुपये येऊ शकतात. आणि तेच पैसे तुम्ही SWPच्या माध्यमातून महिन्याला 1 लाख रुपये अशा पद्धतीने तिथून पुढं 40 वर्ष ते उत्पन्न तुम्ही मिळवू शकता. म्हणजे आज SIP करा आणि भविष्यामध्ये SWPच्या रूपानं त्याची तुम्ही फळं घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही P2P मार्गानं इन्व्हेस्टमेंट बेस्ड इन्कम मिळवू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा एखाद्यानं 10 लाख रुपये P2P मध्ये ठेवले आणि दर महिन्याच्या 5 तारखेला त्यांना 8,300 रुपये खात्यावर त्यांच्या जमा होतात. म्हणजे P2Pच्या माध्यमातून तुम्ही ज्या व्यक्ती रिटायर झालेले आहेत त्यांना पॅसिव्ह इन्कम मिळवता येते. त्याचबरोबर लमसम गुंतवणुकीच्या माध्यमातून वर्षाला 12% चक्रवाढ व्याज मिळू शकतं, 10 ते 12% चक्रवाढ व्याज मिळू शकतं. अशा पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट बेस्ड गुंतवणूक करून तुम्ही स्टॉक्स, म्युच्युअल फंड, P2P या मार्गाने गुंतवणूक करू शकता. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पैशाला कामाला लावलं. या मार्गामध्ये तुम्हाला 5, 10, 15, 20 वर्षाची
गुंतवणूक करावी लागते आणि चक्रवाढ व्याजानं तुम्हाला नफा घ्यावा लागतो. चला तर मग तुम्ही ॲक्टिव्ह इन्कमचे रूपांतर एका सिस्टमॅटिक पद्धतीनं SIPच्या माध्यमातून 15-20 वर्षे करून घ्या आणि इन्व्हेस्टमेंट बेस्ड उत्पन्नाचा मार्ग तयार करा. तुमच्या पैशाला कामाला लावा, पैशाकडूनच काम. तुमच्यामध्ये काहीतरी उपजत गुण आहेत, काहीतरी क्षमता आहेत. समजा तुम्ही लेखक आहात, तुम्ही चांगले संगीतकार आहात, तर तुम्ही तुमचं जे काही म्युझिक आहे, तुमची जी काही पुस्तकं आहेत त्याच्या माध्यमातून रॉयल्टी इन्कम मिळवू शकता. आजकाल ॲमेझॉनवर तुम्ही तुमची पुस्तकं ऑनलाईन ई-बुकच्या माध्यमातून सुद्धा विक्रीला ठेवू शकता आणि त्याच्यातून तुम्हाला रेसिड्युअल इन्कम मिळू शकते. तुम्ही झोपेत असताना सुद्धा तुमच्या अकाउंटवर पैसे जमा झालेले पाहू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला रॉयल्टी इन्कम मिळवावे लागेल आणि तुमचा जो काही छंद आहे, तुम्हाला जे पॅशन आहे, जी आवड आहे, त्याचं रूपांतर तुम्हाला पैशामध्ये करावं लागेल. त्याच्यासाठी रॉयल्टी इन्कम हा एक उत्पन्नाचा खूप चांगला मार्ग आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया फ्रीलान्सर. फ्रीलान्सर म्हणजे की तुमच्याकडे एखादं स्किल आहे, ह्याला स्किल बेस्ड गुंतवणूक असं सुद्धा म्हणतात. म्हणजे स्किल कसं असावं की ज्याच्या माध्यमातून तुम्ही दुसऱ्यांची समस्या सोडवता, समाजाचे प्रॉब्लेम सोडवता आणि त्या प्रॉब्लेमच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला पैसे मिळू शकतात. उदाहरणार्थ समजा तुम्हाला स्वयंपाक आवडतो, एखाद्या गृहिणीला वेगवेगळ्या रेसिपी तयार करायला आवडतात, तर ती गृहिणी काय करेल, तिचं जे ते स्किल आहे ते वापरून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेकांना ती गृहिणी व्हॅल्यू देऊ शकते, मदत करू शकते आणि थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीनं यूट्यूबवरच्या जाहिरातीच्या माध्यमातून त्या गृहिणीला पैसे मिळू शकतात. त्यानंतर समजा एखाद्याला डिझायनिंगची आवड आहे, मग ते ग्राफिक डिझायनर म्हणून काम करू शकतात आणि वेगवेगळ्या कंपन्यांना ते डिझाईन बनवून देऊ शकतात आणि त्या मोबदल्यात त्यांना फ्रीलान्सिंगचा मोबदला मिळू शकतो. समजा एखादा मंत्री आहे, आता त्यांचे प्रचंड दौरे असतात, त्यांचं शेड्यूल कार्यक्रमाचं ठरलेलं आहे, वेळ अत्यंत कमी आहे. समजा त्यांचं सोशल मीडियाचं अकाउंट आहे, तुम्ही ते मॅनेज करू शकता. म्हणजे मी हे फ्रीलान्सिंगचं उदाहरण देत आहे. तुमचं असं स्किल की जे लोकांच्या समस्या सोडवू शकतं आणि त्या मोबदल्यात तुम्ही इन्कम मिळवू शकता. समजा तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करता येतं, त्याच्यानंतर तुम्हाला शूटिंगमध्ये आवड आहे, तर तुम्ही फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग हे फ्रीलान्सिंगचे काम करू शकता. अशा पद्धतीनं फ्रीलान्सिंग हा सुद्धा खूप चांगला उत्पन्नाचा, तुमचं एखाद्या गोष्टीचं पॅशन आहे आणि त्या पॅशनचा उपयोग करून तुम्ही समाजाचे प्रॉब्लेम सोडवू शकता, लोकांना मदत करू शकता. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन कोर्ससुद्धा तयार करू शकता आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला पॅसिव्ह इन्कम मिळू शकते. कोरोनाची लाट आली आणि आपल्या जगापुढं एक डिजिटल मार्केटिंगचं जग आपल्यासमोर खुलं झालं. डिजिटल मार्केटिंगमध्ये ॲफिलिएट मार्केटिंग आणि ई कॉमर्स ह्या दोन संधी खूप चांगल्या आहेत. ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय, एखादी कंपनी प्रॉडक्ट तयार करते, मॅन्युफॅक्चरिंगचं काम त्यांचं आहे, फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या प्रॉडक्टची जाहिरात करायची, त्या प्रॉडक्टची तुम्हाला लिंक मिळते, ती लिंक तुम्ही सोशल मीडियातून पाठवायची आणि त्या मोबदल्यात ती कंपनी तुम्हाला काहीतरी कमिशन देते. याला म्हणायचं ॲफिलिएट मार्केटिंग. ह्यामध्ये त्या कंपनीला पण फायदा होतो आणि तुम्हाला सुद्धा फायदा होतो. ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये सुद्धा लाखो रुपये कमाई आहे. त्यानंतर कोरोनानंतर एक खूप चांगला नवीन उत्पन्नाचा सोर्स तयार झालेला आहे, तो म्हणजे ई कॉमर्स. ई कॉमर्स म्हणजे स्वतःचं जे काही प्रॉडक्ट असेल ते स्वतःच्याच ऑनलाईन स्टोअरमध्ये विक्रीला ठेवायचं आहे आणि ते ऑनलाईन स्टोअरच्या माध्यमातून तुम्ही ते दुसऱ्यांना विकायचं आहे. ई कॉमर्सचा हा उद्योगसुद्धा आपल्याला उत्पन्नाचा एक नवीन मार्ग मिळू शकतो. आता आपण पाहिलं की ॲक्टिव्ह इन्कम, पॅसिव्ह इन्कम हे उत्पन्नाचे दोन मार्ग आहेत. ॲक्टिव्ह इन्कमच्या माध्यमातून तुम्ही स्वतः शरीरानं हजर असता आणि स्वतः काम करता, तुमचं काम बंद पैसा बंद, हे झाले ॲक्टिव्ह इन्कम. त्यानंतर पॅसिव्ह इन्कम
पॅसिव्ह इन्कम म्हणजे पैशाकडून काम करून घ्यायचं आणि लोकांकडून काम करून घ्यायचं. आणि तिसरा प्रकार पाहिला आपण स्किल बेस्ड इन्व्हेस्टिंग. स्किल बेस्ड याच्यामध्ये तुमचे जे काही स्किल आहे, कौशल्य आहे, याच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवायच्या आहेत आणि त्या मोबदल्यात लोकांकडून तुम्ही पैसे घ्यायचे आहेत. नोकरीची सुरक्षा नाही, धंद्यामध्ये अस्थिरता आहे आणि एका उत्पन्नावर जर अवलंबून राहिलं तर आपल्याला आर्थिक अडचणी येतात. म्हणून उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग तुम्ही शोधले पाहिजेत आणि अनेक मार्गांनी तुमच्या घरी उत्पन्न आलं पाहिजे. मित्रांनो, तुम्ही आगामी 2-3 वर्षामध्ये ठरवून टाका, एक कमिटमेंट करा की मला उत्पन्नाचे वेगवेगळे सोर्स तयार करायचे आहेत आणि त्याच्यासाठी अभ्यास करायचा आहे. तर तुम्हाला त्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. अर्थसमृद्धी कॅश फ्लो या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा